दिगंबरा दिगंबरा श्रीपाद दिगंबरा 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 श्रीपाद दिगंबरा 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 श्रीपाद दिगंबरा दिगंबरा श्रीपाद लोक आहे अशा क्रमाने तो आणखी ब्रह्मलोकामध्ये जाऊन राहतो आहे. ब्रह्मलोकामध्ये 3 प्रकारचे लोक पुण्यशील लोक जातात. अश्वमेधादिक यज्ञ वगैरे करून पुण्य संपादन करूनही ब्रह्मलोकाला जाता येतं म्हणाले. आणि असे जे पुण्यात्मे ब्रह्मलोकात जाऊन राहिले ते पुढच्या सृष्टीच्या वेळेला त्या सृष्टीमध्ये अधिकारी जीव होता. सूर्य आहे, चंद्र आहे, वरुण आहे, यमधर्म आहे, अशा अधिकारावर त्यांची नेमणूक ईश्वराकडून केली जाते. भगवान ब्रह्मदेवांची हिरण्यगर्भांची भक्ती करून उपासना करून जे ब्रह्मलोकाला गेलेले आहे ते ब्रह्मदेव असेपर्यंत तिथं राहतात. पुन्हा काही त्यांना इथं जन्माला यावं लागत नाही आणि ब्रह्मदेवा बरोबरच ते मुक्त होत. तिसरे भगवत भक्त आहे ते आपल्या इच्छेनं ब्रह्मलोकात राहतील, दुसरीकडे कुठेही जातील, विष्णू लोकाला जातात. असा तो आणखी भगवत भक्त आपल्या योग सामर्थ्याने ह्या सर्व ही माया बंधनातून तो मुक्त होतो आहे. परीक्षित राजा, हरिभक्ती हा मोठा मार्ग आहे. कल्याण याच्या योगाने होत आहे. सर्व ही एकंदर वेदांचा पूर्ण विचार ब्रह्मदेवानी केला आणि हरिभक्ती हेच साधन श्रेष्ठ आहे असा त्याने आपल्या बुद्धीनं निर्णय केलेला आहे. सर्व ही जीवांचा अंतर्यामी भगवान श्रीहरी आहे. सर्वांना प्रेरणा करणारी त्याची शक्ती आहे. त्याचं चिंतन करणं, त्याचं ध्यान करणं, तो आणखी हरिकृपेला पात्र होतो. शुकाचार्य म्हणतात, राजा हे तुला मार्गदर्शन केलंय ना, हेच करायचंय. आता शरीर पडणार वगैरे काही लक्षामध्ये तू शरीर पडलं काय राहिलं काय, तोपर्यंत तुझ्या मनाचं आणखी याप्रमाणे कर स्मरण भगवंताचं. अनेक आणखी देवतांच्या उपासनेचं काय काय फल आहे तेही शुकाचार्य महाराजांनी सांगितलेलं आहे. आणि शेवटी तीव्र भक्ती योग झाला पाहिजे की त्या भक्तीमुळे, भगवत प्रेमामुळे मनामध्ये दुसरा कोणताही विषय, संसार सगळा विसरला पाहिजे. हा अभ्यास आणखी त्यांनी सांगितलेला आहे. आयुष्य चाललेला आहे हा विचार आपण केला पाहिजे. बाबा श्वासोच्छ्वास घेतला म्हणजे जिवंत राहिला असं नाही म्हणाले. झाड ही पुष्कळ वर्ष झाडांचं आयुष्य असतं. 500-500 वर्ष मोठी मोठी झाडं राहतात. काय त्याला उपयोग आहे. तेव्हा भगवान श्रीहरीच्या लीला श्रवण करणं, त्याचं चिंतन करणं आणि ते प्रेम अंतःकरणामध्ये निर्माण करून घेणं भगवंताच्या प्रसादाने. परीक्षित राजाच्या मनावरती परिणाम झालेला आहे. शुकाचार्य महाराज सांगताय आणि त्याचा उद्धार झाला पाहिजे असा त्यांचा संकल्प आहे. संतांचा महात्म्यांचा संकल्प म्हणजे तो ईश्वराचा संकल्प. भगवत स्वरूपाचं चिंतन झालं पाहिजे. भगवत कथा आपल्याला आणखी त्या स्मरणपूर्वक ऐकायला पाहिजे असं त्यांनी ठरविलं. आणि सर्व एकंदर ममता पाश त्यांनी मनातून करून टाकली. शरीर माझा आहे, स्त्री माझी आहे, मुलगा माझा आहे, राज्य माझं आहे, काही नाही, माझं काही नाही. सर्वत्र संग दूर केले. आणखी कृष्ण कथा श्रवण करण्याची इच्छा उत्पन्न झाली आणि त्यांनी शुकाचार्य महाराजांना सांगितलं. महाराज विचारलं, भगवान श्रीहरी हे विश्व उत्पन्न करता, संरक्षण करता आणि पुन्हा त्याचा संहार करता, ही त्यांची कार्य चालू आहेत सारखी.
काल पुष्कळ जातो त्याच्यामध्ये, तेव्हा हे कार्य एकदम त्याचं चालू आहे की क्रमाने चालू आहे, कसं कसं चालू आहे, त्यांची शक्ती कशी आहे हे मला सांगा. शुकाचार्य महाराजांनी आरंभाला भगवान श्रीहरीची प्रार्थना केलेली आहे की त्या परमेश्वराचं गुणवर्णन लीलावर्णन मला करायचं आहे. त्यांनी मला आणखी प्रेरणा करावी, माझ्या बुद्धीला प्रेरणा करू, आणखी माझ्या वाणीच्या द्वाराने आपले गुणवर्णन करून घ्यावे अशी प्रार्थना करून आणि शुकाचार्य महाराजांनी बोलायला आरंभ. शुकाचार्य म्हणाले, राजा, असाच प्रश्न नारद महर्षींनी आपल्या पित्याला म्हणजे ब्रह्मदेवाला पूर्वी केले. नारदांनी विचारले, ब्रह्मदेव एकदा ध्यानस्थ बसले होते म्हणे. ध्यानातून आणखी सावध झाल्यानंतर नारदांनी विचारलं की पिताजी, सर्व विश्व निर्माण करणारे आपण आहात आणि आपण कुणाचं ध्यान करता? आमची कल्पना आपणच विश्व निर्माण करणारे, पालन करणारे, उपसंहार करणारे आपण अशी आहे. आपल्यापेक्षा कोणी श्रेष्ठ ही कल्पनाही आमच्या मनामध्ये नाही आहे. तेव्हा आपला हा ध्यानयोग आम्ही आज पाहिला म्हणाले, आम्हाला आश्चर्य वाटत. कुणाचं ध्यान करता? ब्रह्मदेव सांगतायत, नारदा, बरं झालं म्हणाले आज तू हा विचारलास. भगवंताचं सामर्थ्य काय आहे हे तुला समजावून सांगायचं पाहिजे. स्वयंप्रकाश तो परमात्मा आहे, तो सर्व विश्वाला प्रकाशित करतो. सूर्य चंद्रादी जे काही प्रकाश करणारे त्यांनाही प्रकाश देणारा तो परमात्मा आहे. त्याच्या कृपेनं हे सर्व ही सृष्टी विश्व निर्माण करण्याचं कार्य माझ्या हातून घडतंय म्हणून तो भगवान नारायण. ह्या नारायणाच्या सामर्थ्याचं वर्णन सर्व ही वेदामध्ये, शास्त्रामध्ये, पुराणामध्ये केलेलं आहे म्हणून. कालं कर्म स्वभावच मायेषु मायया स्वया आत्मनि जलिक्षया प्राप्तम विभूषु उमादरे. ब्रह्मदेव सांगतायत, नारदा, भगवान श्रीहरी एकटे आहे. सृष्टी झाल्यानंतरही तेच एकटे आहे. सृष्टी फक्त दिसती आहे म्हणाले, पूर्वी तर एकच होत. आपण अनेक रूप व्हावं, विविध रूप आपण व्हावा असा त्यांचा संकल्प झाला आणि सृष्टीला सुरुवात. पंचभूत तयार झाली. काळ सृष्टी करण्याकरता त्यांनी कालाचं सहाय्य घेत. कालही सुद्धा त्यांचंच होत. जीवांची कर्म जी आहे ती सगळी ही कर्म पाहून सृष्टी केली. कालाचा उपयोग म्हणजे हे जे त्रिगुण आहे, सत्वरजान चित्तम, हे विशाल सर्व व्यापक पदार्थ आहेत तीन, त्या त्रिगुणांची समस्थिती असणं म्हणजे प्रलय आहे. सत्वरजस्तमसाम साम्यावस्था, यालाच प्रकृती म्हणतात, म्हणजे प्रलय आहे, विश्वसंप. त्या गुणामध्ये विषमता सुरू झाली, हे कालाचं काम आहे. त्याचप्रमाणे स्वभावाप्रमाणे परिणाम म्हणजे रूपांतर हो. आणि कर्म जे आहे जीवांचं, त्या कर्मामुळे महत्त्व म्हणून जे पहिलं तत्व आहे ते निर्माण झाले. बुद्धी तत्व त्याला म्हणतात. त्या महत्त्वापासून अहंकार तत्व निर्माण झालेलं आहे. सात्विक, राजस, तामस तीन प्रकार त्या अहंकारामध्ये आहे. तामस अहंकाराच्या भागापासून पंचभूत उत्पन्न झाली. आकाश, वायू, तेज, जल आणि पृथ्वी अशी पंचभूत क्रमाने निर्माण झाली. त्या पंचभूतांच्या सत्वांशापासून पंच ज्ञानेंद्रिय निर्माण झाली. प्रत्येक जीवाची इंद्रिय आहेत, म्हणजे किती इंद्रिय निर्माण झाली असतील सृष्टीला. जीव अनंत आहे. केवळ मनुष्यालाच इंद्रिय आहेत असं नाही. पशूंना आहेत, पक्ष्यांना आहेत, जलचर प्राणी आहेत, सरचर प्राणी आहेत, कितीतरी प्राणी.
प्रत्येकांची इंद्रिय तयार झालेली आहे. ज्ञानेंद्रिय त्याचप्रमाणे राजस अंशापासून अहंकाराच्या कर्मेंद्रिय तयार झाली. आणि पंचभूत ही तर झाली मूळ आहेतच. अहंकारापासूनच पंचभूत उत्पन्न झाली. हे सगळी तत्व भिन्न भिन्न अशी वेगळी वेगळी होती म्हणाले पूर्वी. भगवान श्रीहरींनी सर्व तत्वांचं एकत्रीकरण केलेलं आहे आणि ब्रह्मांड निर्माण झालं. सगळे लोक तयार झाले. पाताळ लोक आहे, रसातल आहे, सप्त पाताळ क्रमाने निर्माण झाले. पृथ्वी तयार झाली, त्याच्यानंतर भूलोक, भूलोक, सर्वलोक, जनोलोक, महरलोक वगैरे सत्यलोकापर्यंत सर्व सृष्टी ब्रह्मांड निर्माण झालेलं आहे. सृष्टी रचना झाली, संकल्पानेच हे सगळं झालेलं आहे. तेव्हा हे सर्वही परमेश्वराच्या कृपेनं संकल्पाने सर्व जीवाकरता विविध रूप तोच परमात्मा झालेला आहे. हे समजून घेणं मोठं कठीण आहे. अहंकार जो सर्वत्र व्यापलेला आहे, अहंकाराचं कार्य म्हणजे सगळी सृष्टी आहे. तो अहंकार त्याच्यापासूनच ही जी जीवांची बुद्धी जी आहे, ही व्यष्टी बुद्धी ही त्याच्यापासूनच आहे. त्या बुद्धीमध्ये अहंकाराचा संबंध असल्यामुळे ईश्वराच्या शक्तीकडे त्या बुद्धीचं लक्ष जात नाही, मनाचं लक्ष जात नाही. आणि आपण वेगळे आहोत, आपण समर्थ आहोत, आपल्या सामर्थ्याने आपण सर्व सुखी होऊ, कल्याण आपलं प्राप्त करून घेऊ, इतरांचंही कल्याण करू, असे सगळेही विचार त्या अहंकारामुळे मनामध्ये उत्पन्न होते. ते अहंकाराची शक्ती बाजूला करणं हे फार कठीण आहे. इतका तो अहंकार या बुद्धीची तादात्म्य झालेला आहे. ईश्वराच्या कृपेनंच हे व्हायचं. परमेश्वराने मला आज्ञा केल्यामुळे हे कार्य आणखी सृष्टी कार्य झालेलं आहे. मग ब्रह्मदेवाने ईश्वराचे अवतार किती झाले हे संक्षेपाने नारदांना सांगितले. यतो जगः क्षितितलोद्धरणा बिभ्रत क्रौडीं सकल यज्ञमयी मनंदा. पृथ्वी गेलेली आहे, पाण्यामध्ये बुडालेली आहे, त्या पृथ्वीला वर काढण्याकरता आणि वराह रूप धारण भगवंताने त्यांनी पुरुषीचे पुत्र म्हणजे यज्ञ हे रूपही त्यांनी धारण. त्याचप्रमाणे कर्दमाशा ग्रहामध्ये त्यांची पत्नी देवहूती. ईशापासून कपिल हा अवतार धारण केलेला आहे ज्ञानमार्गाचा उपदेश करण्याकरता. अत्रि ऋषींना आणखी पुत्राची इच्छा उत्पन्न झाली. भगवंतांची आराधना त्यांनी केली आणि भगवंतांनी आत्मदान त्यांना केलं. दत्तो मया देहमितीह दत्ता. भगवंतांनी सांगितलं, तुमची भक्ती पाहून मी माझं दान तुम्हाला केलेलं आहे. मी दत्त आहे, तुम्हाला दिलेलं जला गेलेलो आहे, तुमचा मी आहे, म्हणून दत्त हे नाव प्राप्त. पुष्कळ कर्तवीर्य आहे, यदुराजा आहे, अर्क राजा, अनेक मोठे मोठे ऋषी आणि ज्यांच्या कृपेनं योग सिद्ध झालेले आहे. पुढं सनक सनंदन सनातन सनत कुमार हेही रूप भगवंतांनी धारण केले. असे अनेक अवतार झालेले आहेत. म्हणाले पुष्कळ अवतार झाले. पशुराजा हेही भगवंतांनी रूप धारण केलं. ऋषभदेवा अवतार हाही भगवंताचं स्वरूप आहे. माझ्या यज्ञामध्ये ब्रह्मदेव सांगतायत हयग्रीव रूपाने भगवान प्रकट झालेले आहे. मत्स्यावतार, कूर्मावतार, नरसिंहावतार धारण केलेला हिरण्यकशिपूचा नाश केला. मगराने आणखी पायाला धरलेला आहे. गजेंद्रावर कृपा करण्याकरताही भगवंताने अवतार धारण केला, त्याला मुक्त केलेला आहे. अदितीचे पुत्र वामन रूप झाले. ते बलिराजाकडून सर्व राज्य घेऊन इंद्राला त्यांनी अर्पण केले. तुमच्यावरतीही नारदा त्याच भगवंतानी कृपा केलेली आहे. तुम्हाला योगाचा ज्ञानाचा उपदेश त्याच वासुदेवाने केलेला आहे. धन्वंतरिष्य भगवान स्वयमेव कीर्ती
नामना नृणाम पूजाम. भगवान धन्वंतरी रूप घेऊन आलेले आहे. आणखी सर्वांच्या रोगाची निवृत्ती होण्याकरता आणखी त्यांचं मार्गदर्शन आहे. क्षत्रियांचा उन्मत्त क्षत्रियांना शासन करण्याकरता भार्गव राम रूपाने भगवान प्रगट झालेले आहे. रामचंद्र रूप धारण केलं. रावणादिकांचा संहार त्यांनी केलेला आहे. आणखी कृष्णावतार धारण करणार आहेत. पुढचं सांगता येते त्यावेळेला नारदांना. आणि संपूर्ण कृष्ण चरित्र संक्षेपाने ब्रह्मदेवाने नारदांना सांगून दिले. हे सगळं अवतार चरित्र संक्षेपाने ब्रह्मदेवांच्या मुखातून नारदांनी ऐकलं. आणि व्यासांच्या आश्रमामध्ये येऊन त्यांना सांगितलं, तुम्हीही विचार करा, तुम्ही सगळं आठवण करा आणि द्या म्हणून. तर असे अनेक अवतार भगवान श्रीहरींनी धारण केले. लोक रक्षणा करता आहे. सृष्टी झाली पण संरक्षण करणं हेही जबाबदारीचं काम आहे. ते संरक्षण करण्याकरता म्हणून धर्मशील अशा प्रकारचे महात्मे आणि त्यांना विरोध करणारे जे आहेत अधार्मिक लोक, यांना शासन करून धर्मशीलांचं संरक्षण केलं. म्हणजे धर्माचं संरक्षण आणि विश्वाचं संरक्षण होते. असे अनेक अवतार भगवंतांचे झालेले आहेत. म्हणाले त्याचा काही अंत लागणार नाही. ब्रह्मदेवाने याप्रमाणे आणखी नारदांना सर्व समजावून सांगितलेलं आहे. शुकाचार्य सांगतात, राजा, ही परमेश्वराची मायाशक्ती जी आहे, त्या मायाशक्तीनं सगळे जीव मोहामध्ये पडलेले आहेत. ईश्वराचे आपण अंश आहोत अथवा आपण ईश्वर रूप आहोत हे काही त्यांना स्मरण राहिलेलं नाही. भगवंतांची कृपा संपादन करण्याकरता प्रयत्न करणारे, सत्संगती ज्यांना घडलेली आहे अशा प्रकारचे जे महात्मे आहेत आणि तेच या मार्गाकडे जात आहे. कठीण मार्ग जरी असला तरी तो सुलभ होतो आहे. त्या मार्गदर्शक जे महात्मे त्यांच्या संकल्पाने आणि ते ईश्वर कृपा संपन्न होत. आपल्याला ईश्वराची कृपा कशी झाली हे ब्रह्मदेवाने नारदांना सांगितलं. त्यांच्या नाभी कमलातून मी उत्पन्न झालो म्हणाले. चार मुख आहेत ब्रह्मदेवाला, चार दिशेना चार मुख. बाहेर सगळं पाणीच पाणी आहे, दुसरं काही नाही. आणि वर आकाश आहे. कुठून आपला जन्म कुठून झाला त्या कमलातून आत प्रवेश करून मी शोध केला, पण मला काही कळलं नाही. कोण आपला स्रष्टा उत्पन्न करणारा कोण आहे. एकदम त्या जलातून आवाज आलेला आहे, तप तप म्हणजे तपश्चर्या करा, आलोचन करा, स्मरण करा. आणि मग मी तपश्चर्या केली पुष्कळ दिवस पर्यंत. मग भगवंतांचं दर्शन मला झालं म्हणाले. आणि त्यांनी मला हा उपदेश केला. थोडक्यामध्ये चतुश्लोकी भागवत ज्याला म्हणतात, नाथ महाराजांनी याच्यावर आणखी हे लिहिलं आहे मराठीमध्ये. अहमेवासमेवाग्रे नान्यद यत्सरसत्परम पश्चादहम यदेतच्च यो शिष्येत सोऽस्म्यहम्. भगवान सांगतात, ब्रह्मदेवा, प्रथम सृष्टीच्या पूर्वी मीच आहे म्हणाले. दुसरं काही नाही, कार्य नाही, कारण नाही, काही नाही. सृष्टीचा विनाश झाला, प्रलय झाल्यानंतरही मीच आहे म्हणा, आणि आत्ताही मीच आहे. पण मी एकटाच आदी अंती मध्ये सगळे मी एकटा असताना माझ्याशिवाय जे पदार्थ सगळे दिसतायत हीच माझी माया आहे म्हणा. खरा पदार्थ नाही आहे. खरा पदार्थ म्हणजे भगवंताचं स्वरूप आहे, आत्मा परमात्मा आहे. त्याच्याशिवाय काही काळ दृश्य, काही काळ नष्ट होणारे, असे दृष्ट नष्ट होणारे पदार्थ ही परमेश्वराची माया आहे. सर्व ही महाभूत, पंचमहाभूत आदी कारण ही सर्व भौतिक पदार्थामध्ये प्रविष्ट आहे. त्यांचे अंश सगळीकडे आहे आणि अप्रविष्टही आहेत.
भूतानी त्यांच्यामध्ये प्रवेश केला म्हणजे पूर्वी त्या ठिकाणी नव्हते असं म्हणावं, प्रवेश केला नंतर आली असं नाही. प्रविष्ट आहेत याचा अर्थ दिसत त्या ठिकाणी उपलब्ध आहे, त्याप्रमाणे सर्व ठिकाणी माझा संबंध आहे आणि नाही. हाच विचार तत्व जिज्ञासू पुरुषांनी निरंतर करायचा आहे. सर्व काळामध्ये अनुवृत्ती कोणाची आहे, काही काळ राहणार आणि काही काळ नसणार असं कोण आहे, हा सगळा विचार करू निरंतर ज्याची अनुवृत्ती आहे तेच खरं तत्व आहे असं समजून घ्यायचं. हा तुम्ही विचार करा आणि सृष्टी रचना करा, म्हणजे तुम्हाला काहीही अहंकाराधिक विकार बाधा करू शकणार नाही. हे मला सांगितलं परमेश्वराने आणि त्याच्याच कृपेनं सर्व हे झालेलं आहे. या भागवत पुराणामध्ये शुकाचार्य सांगतायत परीक्षित राजाला याची 10 लक्षणं आहेत, 10 विषय आहेत. अत्र सर्गो विसर्गश्च स्थानं पोषणमूतयः मनवंतरेषां कथा निरोधो मुक्तिराश्रयः. 10 विषय. सर्ग हा पहिला विषय आहे. भूतमात्रेंद्रिय धियां जन्म सर्ग उदाहृतः. पंचभूत, इंद्रिय, बुद्धी ह्या सर्वांची उत्पत्ती कशी झाली हे वर्णन याला सर्ग असं म्हणतात. आणि या ब्रह्मदेवांच्या आणखी या त्रिगुणाच्या विषमतेमुळे पुढची सगळी सृष्टी जी आहे त्याला विसर्ग असं म्हणतात. स्थिती स्थान जे तिसरा विषय आहे, भगवंता ईश्वराचा कसा सर्वत्र विजय कसा आहे, उत्कर्ष कसा आहे हे वर्णन केलेला आहे काही काही कथारूपाने, त्याला स्थान हे विषय म्हणतात. पोषण नामाचा विषय म्हणजे ईश्वराने कुणाकुणावर अनुग्रह केला, कसा उद्धार केला हा एक विषय. मनवंतर म्हणजे सदाचार, सज्जन पुरुष कसं आचरण करतात हे दाखविण्याकरता मनवंतर हे स्थान. कर्म वासना म्हणजे ह्या वासनांचं फल कसं मिळत आहे, रजोगुणी तमोगुणी दैत्यांचा नाश कसा झाला, सात्विक वृत्तीनं राहणारे भगवत भक्त प्रल्हादादी यांचा उद्धार संरक्षण कसं झालं हे वासनांचं निरूपण आहे. हा एक विषय. सूर्यवंश चंद्रवंश यांच्यामध्ये झालेले जे अवतार हरीचे आहे ते अवतारांचं सर्व चरित्र, भगवत भक्तांचं चरित्र हे सर्व ही ईशानुकथा म्हणून एक आहे. निरोध म्हणजे प्रलय, आपल्या काही शक्तींचा निरोध करणं आणि पूर्ण शक्तींचा निरोध म्हणजे महाप्रलय झाले, हे सगळं ही वर्णन आले. आणि आश्रय मुक्ती म्हणजे या सर्वातून मुक्त होणं, जीवात्मा माया शक्तीच्या पलीकडं गुणत्रयातीत होणं त्याला मुक्ती असं म्हणतात. आणि आश्रय म्हणजे ह्या सर्वही एकंदर कार्याला आश्रय अधिष्ठानभूत जो परब्रह्मतत्व परमात्मा आहे तो आश्रय आहे. असे सगळे विषय भागवत पुराणामध्ये म्हणाले सांगितलेले आहे. शुकाचार्य महाराजांनी हे संपूर्ण भागवत आणखी राजाला संक्षेपाने सांग. आता सविस्तर आणखी तो विषय सांगण्याला त्यांनी आरंभ केलेला. एवमेतत् पुरा पृष्टो मैत्रेयो भगवान केल क्षत्रावनं प्रविष्टेन त्यक्त्वा स्वगृहबुद्धिमतो. शुकाचार्य सांगतात राजा आपल्या घराचा त्याग करून विदुरजी बाहेर पडले. मैत्रेय महर्षींची आणि त्यांची गाठ पडलेली असतात त्यांच्या बरोबर आणि याचा संवाद झाला आपल्या विदुरजींचा. विदुरजी ही मोठे अधिकारी यमधर्माचाच अवतार होते. राजांनी विचारलं कुठं संवाद झाला, मैत्रेय आणि घरदार सोडून बाहेर पडण्याचं काय कारण आहे हे सर्व सांगतात. शुक सांगतात राजा धृतराष्ट्र आपल्या मुलांना काही आवडू शकत नाही आहे. दुर्योधन अगदी उन्मत्त झालेला आहे, अहंकाराचं रूपच आहे.
त्या सगळ्या आणखी दुर्जन मुलांचं निग्रह करणं हे याच्या पलीकडे गेले. शेवटी आणखी आपल्या बंधूची मुलं, ज्येष्ठ बंधूची मुलं म्हणजे पांडव, यांचा नाश करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. लाक्षाग्रहामध्ये त्यांना राहण्याला सांगितलं. त्या ग्रहाला अग्नी लावून त्यांचा नाश करण्याचं त्यांनी ठरविलेलं होतं. विदुरजी भगवान श्रीहरी यांच्या कृपेनं नवीन खाली भुयार तयार केलं गेलं. त्यातून ते सगळे पांडव बाहेर पडले. आपल्या मातेला बरोबर घेऊन सुरक्षित राहिले. आणखी अपराध यांनी केला. कौरवानी द्रौपदीच्या केशाला धरून तिला आणखी सभेमध्ये ओढून आणलेला आहे. विवस्त्र करण्याचा प्रयत्न केला, पण धृतराष्ट्र काहीही बोलला नाही. दुर्योधन दुःशासन सभेमध्ये तिची विटंबना करण्याचा प्रयत्न करतात, पण काहीही धृतराष्ट्राने सांगितले. दूतक्रीडा झाली. कपटाने आणखी पांडवांना धर्मराजाला जिंकलेला आहे, परंतु तो सत्यनिष्ठ धर्मराज वनामध्ये निघून गेला आपल्या बंधूंना पत्नीला बरोबर घेऊन. 13 वर्ष संपल्यानंतर आपला दायभाग त्यांनी मागितला. माझं राज्य काय असेल ते मला द्या, अर्ध राज्य द्या. कृष्ण भगवान हे शिष्टाई करण्याकरता गेले, पण दुर्योधनाने त्यांचंही ऐकलं नाही आहे. विदुरजींनी सांगितलं, सगळ्यांनी सांगितलं. धृतराष्ट्राने सांगितलं, गांधारीनी सांगितलं, भीष्माचार्यांनी सांगितलं, द्रोणाचार्यांनी, सगळ्या ऋषीमंडळींनी. त्या दुर्योधनाला पुष्कळ युद्ध नको आहे, नाही म्हण. युद्धाशिवाय राज्य मी देणार नाही. एके दिवशी धृतराष्ट्राने आपल्या बंधूला म्हणजे विदुरजींना, मोठे राजनीतिज्ञ विदुरजी होते, काय करायचं म्हणाले. आता आपलं कुल सुरक्षित राहण्याकरता काय केलं पाहिजे. भर सभेमध्येच धृतराष्ट्राने विचारलं आणि सर्वांसमक्ष विदुरजींनी आणखी त्यांना सांगितलं, हा जो आहे तुमचा मुलगा राजेश आहे, हा मुलगा सगळ्या याला कारण आहे. कृष्णाकडे याचं बिलकुल लक्ष नाही आहे. ह्याचं ऐश्वर्य सगळं नष्ट झालेलं आहे. तुमचं कुल सुरक्षित राहावं अशी तुमची इच्छा असेल तर या दुर्योधनाला राज्यातून बाहेर घालवून दिलं पाहिजे तुम्ही, तर कुल सुरक्षित राहील. पण फार वेळ झाला होता. दुर्योधनाच्या ताब्यात सर्वही आलेलं आहे. राजसभा, सगळी मंडळी, साम दान भेद सगळ्या दृष्टीने त्यांनी ताब्यामध्ये. सभेमध्ये हा विदुर आणखी आपल्या पित्याला असं आणखी सल्ला देतो आहे, ह्यालाच अगोदर इथून हाकललं पाहिजे. म्हणून दुर्योधन उठून उभा राहिला. आणखी विदुरजींचा त्यांनी अपमान केला. आमच्या राजसभेमध्ये ह्या दासी पुत्राला कोणी बोलावलं म्हणाले. आमच्या राजसभेमध्ये येऊन आणखी बसण्याचा याला काय अधिकार आहे. यांनीच आणखी हद्दपार व्हावं, इथून निघून जावं, यालाच घालवून द्या. काय धृतराष्ट्र त्यावेळेला तरी बोलायला नको. विदुरजींचा अपमान तू करतोस, काही नाही, गप्प बसलेले आहे. हे ऐकल्याबरोबर विदुरजी उठलेले आहे. राजेश आहे, मी आता निघालो, मला आता इथं राहण्याचं शक्यच. तुम्हीही काही प्रतिकार करत नाही, तुमच्याही मनामध्ये आणखी हा विचार येत नाही, मुलाला आवडत नाही, तुम्ही आणखी तुमची मुलं पाहून घ्या, चाललो मी. निघून गेले विदुरजी. तीर्थयात्रा करता आहे, सत्संगती पुष्कळ संत महात्म्यांची भेट घेत आहे. असे तीर्थयात्रा करता करता आणखी प्रभास क्षेत्रामध्ये ते येऊन पोहोचले. त्यावेळेला धर्मराजाला राज्य मिळालेलं आहे हे त्यांच्या कानावर आलं. सर्वही कौरवांचा संहार झालेला आहे हेही त्यांना समजलेलं आहे. आवरला शोक त्यांनी, त्यांच्या कर्माचं फल त्याला मिळालं ठरलं होत. नंतर सर्व आणखी तीर्थक्षेत्रामध्ये फिरता फिरता
आणखी यमुना नदीच्या तीरावर वृंदावनामध्ये विदुरजी येऊन पोचले आणि त्या ठिकाणी महान भगवत भक्त उद्धवजींची भेट त्यांची झाली. शांत आहेत उद्धवजी, वासुदेवाचे भक्त आणि साक्षात देवगुरु बृहस्पतींचे शिष्य आहेत. सर्व राजनीतीचा अभ्यास देवगुरु बृहस्पती पासून उद्धवजींनी केलेला आहे. प्रेमाने आलिंगन दिलं त्यांना. आणखी त्यांनी विचारलं, उद्धवजी रामकृष्ण हे कुशल आहेत ना महाराज? वसुदेव देवकी सर्वांचं कल्याण आहे ना? सर्वही यादवांचं कुशल आहे ना? असं त्यांनी विचार पुष्कळ प्रश्न केले. दुर्योधनाला सांगण्याचा पुष्कळ प्रयत्न केला. म्हणाले आम्ही भगवान श्रीकृष्णानेही त्याचे डोळे उघडावेत म्हणून प्रयत्न केला, पण नाही, तो शुद्धीवर आला नाही, त्याचा नाश झाले. तेव्हा ते सगळं मला सांगा. गोपाळ कृष्णांचं कुशल प्रश्न केलेला आहे. उद्धवजींनी हे ऐकल्याबरोबर त्यांना पहिला प्रथम बोलताच येईल. सगळी आठवण झाली, झालं गेली. 5 वर्षाच्या वयापासून उद्धवजी भगवत भक्ती करीत होते. 5व्या वर्षाचे असताना काहीतरी मूर्ती विरती मांडलेली आहे, पूजा करतायत, ध्यानस्थ बसलेले आहे. त्यांची माता जवळ आली, अरे भूक लागलेली आहे, जेवणाची वेळ झाली, चल उद्धवा. पण नाही, तहान भूक सगळे विसरून गेले. अशा लहान वयापासून आणि भगवत भक्तीमध्ये ज्यांचं मन अगदी तल्लीन झालेलं आहे आणि शेवटी तर भगवंतांची संगती अखंड झाली. श्रीकृष्ण कोण आहेत याची जाणीव बाळगून त्यांची संगती करणारे उद्धवजी एकटे आहे. अक्रूरजी एक होते, पण हे उद्धवजी श्रेष्ठ. त्यांना काही बोलता येईना, स्मरण झालं कृष्णा. थोड्या वेळाने अश्रू पुसू त्याने बोलायला आरंभ केले. कृष्ण द्युमण निंबलोचे जीर्णेषु अजगरेण किंदुनः कुशलम भूयाम गतश्रीषु गृहेष्वहम. विदुरजी, भगवान श्रीकृष्णचंद्रांचा अस्त झालेला आहे आणि सगळे यादवांना, सर्व यादवांना ह्या कालसर्पांच्या मुखामध्ये सगळे कोणाचं कुशल सांगायचं? या मृत्यूलोक हा अत्यंत दुर्दैवी आहे. त्या मृत्यूलोकात राहणारे हे यादव तर अतिशय दुर्दैवी आहेत असं मी समजतो. की इतकी वर्ष त्या भगवंतांच्या सान्निध्यामध्ये राहून त्या भगवान श्रीहरीला या यादवाने कुणीही ओळखलं नाही. आमच्याप्रमाणेच हाही एक मनुष्य आहे, पंचभूत शरीर आमचं आहे, याचंही एक शरीर. हा एक यादवांच्या मध्ये मोठा पुढारी आहे, आमचा बुद्धिमान आहे, एवढीच कल्पना यादवानी. भगवंतानी आणखी त्यांना आपण असेपर्यंत त्यांचं संरक्षण केलं. आपल्या अनेक शक्तीचं त्यांनी उद्घाटन केलेलं आहे, प्रकाशित केलेलं आणि अदृश्य झाले भगवान. भगवंतानी कितीतरी लीला केलेल्या आहे. लहानपणापासून भगवंतांचं संपूर्ण चरित्र उद्धवजींनी आणखी अत्यंत प्रेमाने वर्णन केले. रुक्मिणी हरण कसं केलं, जांबवती बरोबर विवाह कसा झाला, हे सगळं उद्धवजी सांगताय. कारण अखंड स्मरण आहे ना. भगवंताच्या लीलांचं स्मरण करण्यापलीकडं काहीही मनामध्ये दुसरा विषय नाहीये. असा बराच काळ गेलेला आहे. यादवांच्या मुलांनी अपमान केल्यामुळे रागावलेल्या ऋषीमंडळींनी त्यांना शाप दिलेला आहे. यादवांच्या कुलाचा क्षय होईल. पुढं सगळ्या यादवांना बरोबर घेऊन भगवान गोपाल कृष्ण प्रभास क्षेत्रामध्ये येऊन पोचलेले आहेत. दान धर्म केलेला आहे त्याने, सर्वांचं अर्चन केलेलं आहे. सर्व ऋषीमंडळींना हे पुष्कळ आणखी दक्षिणा दान केलं.
पुढं त्या ऋषीमंडळींचं भोजन झाल्यानंतर यादवानी सर्वांनी भोजन केलेलं आहे आणि यथेच मद्यप्राशन केलं. वेळ आलेली आहे त्यांची आता शेवट. आणि झालं बोलासारी सुरू झाली त्यांनी. त्यांच्यामध्ये हे सगळे विरोधी लोक होतेच ना. बलरामजी हे सर्वांना एकत्र करण्याचं काम बलरामजी करीत होते. संकर्षणच त्यांचं. कोणाचाही विरोध मनामध्ये राहू नये कार्य त्यांनी केलं असेल, पण विरोध जाणार कसा. आणि झालं पर्यवसान त्याचं म्हणजे प्रत्यक्ष युद्धाला सुरुवात झालेली आहे. सूर्यास्ताच्या वेळेला सर्व यदुकुलांचा संहार झालेला आहे. हे आपल्या मायाशक्तीचं कार्य भगवंतांनी पाहिलं. सृष्टी, स्थिती आणि प्रलय तिन्ही मायाशक्तीचीच कार्य आहे. आपल्या डोळ्या देखत सर्वही यादव परस्परामध्ये युद्ध करून मरून गेलेले आहे. भगवंतांनी मला सांगितलं, उद्धवा बदरीन त्वं प्रयाही. अगोदरच मला सांगितलं होतं हे सगळं करण्यापूर्वी. मला सगळा उपदेश केला. आत्मस्वरूप कसं आहे मला सगळं त्यांनी सांगितलं. आणि तू आता बद्रिकाश्रमाला जा, मलाही आता जायचंय वैकुंठ लोकाला, असं त्यांनी सांगितलं. मला ज्या वेळेला उपदेश केला त्या वेळेला आणखी मैत्रेय महर्षी व्यासांचे मित्र तेही त्या ठिकाणी आलेले आहे. त्यांच्या समक्ष आणखी ते असताना मला सर्व एकंदर मार्गदर्शन भगवंतांनी केलेलं आहे. आणि आता त्यांच्याच आज्ञेने मी बद्रिकाश्रमाला जाण्याकरता निघाले. त्यांचं स्मरण झाल्यामुळे मला अत्यंत आणखी वियोग दुःख होत आहे. विदुरजी, विदुराने विनंती केली, महाराज उद्धवजी, प्रत्यक्ष भगवंतानी तुम्हाला आणखी ज्ञानाचा उपदेश केला म्हणजे भगवानच तुमचे गुरु आहे. ते आत्मज्ञान कसं आहे, आत्मस्वरूप कसं आहे मला आपण सांगता का? उद्धवजी म्हणाले, बाबा तुमची आठवण झाली देवाना त्यावेळेला. त्यांनी मैत्रेयांना सांगितलं, मैत्रेय महर्षी विदुरांची ज्या वेळेला आणखी तुम्हाला भेट होईल त्यावेळेला हे ज्ञान विदुरांना तुम्ही सांगा, असं त्यांना सांगितले. तुम्ही त्यांच्या आश्रमामध्ये असा रात्रभर विदुर आणखी उद्धवजी दोघांचा हा संवाद चाललेला आहे. भगवंताच्या कथा वर्णनामध्ये केव्हा रात्र गेली समजली नाही. भगवंतांच्या कृपेमुळे उद्धवजी मात्र जिवंत राहिले. सगळे यादव गेले. विप्रशापामुळे रामकृष्णाने आपलं शरीरही विसर्जन केलं, पण उद्धवजी राहू दे. त्यांनी संकल्प केला, हे माझ्या जवळचं ज्ञान हे सुरक्षित ठेवू, योग्याला उपदेश करणारा हा उद्धवजी अधिकारी मोठा आहे. असा संकल्प भगवंतांचा झाल्यामुळे यादव कुळामध्ये झालेले उद्धव सुद्धा जिवंत आहे. त्यांना विप्रशापाची बाधा झाली. याप्रमाणे विदुरजी उद्धवजी दुसऱ्या दिवशी सकाळी बद्रिकाश्रमाला निघून गेले. आणि विदुरजीही हरिद्वार क्षेत्रासन्निध असलेला मैत्रेय ऋषींचा जो आश्रम आहे त्या आश्रमामध्ये प्राप्त झालेला आहे. तिथं त्यांचा आणखी मैत्रेयांचा संवाद सुरू झालेला. अनेक प्रश्न त्या ठिकाणी विदुरजींच्या सारखे मोठे जिज्ञासू अधिकारी अशा प्रकारचे भगवत भक्त विचारणारे आहे. आत्ममाया काय आहे, मायेनं मोह कसा उत्पन्न झालेला आहे, सगळेही आणखी विचार पुष्कळ झालेला आहे. ब्रह्मदेवांना दर्शन भगवंतांनी देऊन ब्रह्मदेवांना आदेश कसा दिला हे पूर्वी सांगितलेली ब्रह्मदेवानी कथा तेच यांनीही वर्णन केलं मैत्रेय महर्षी. आणि सृष्टी रचना भगवंतांनी कशी केली हे सगळंही त्यांनी सांगितलेलं आहे. विदुराने एक मध्येच प्रश्न केलेला आहे की भगवंतांनी ही सृष्टी कशा करता केली म्हणा. नित्यतृप्त असणारा भगवान, स्वयंप्रकाश असणारा, अज्ञानाने तो आवृत झाला कसा, आणखी सृष्टीची रचना झाली कशी, हे आश्चर्यच वाटत. ईश्वर हा जगत स्रष्टा आहे, जगताचा कर्ता आहे.
हेच आणखी मान्य करता येत नाही असा आक्षेप आहे. तोच सर्वरूपी झाला, तोच सुखी, तोच दुःखी, हे काय कशा करता सृष्टी केली म्हणा, काय याची आवश्यकता. मैत्रेय म्हणतायत की विदुरजी यालाच आम्ही माया म्हणतो म्हणाले. असंभवनीय आहे. एक सच्चिदानंद असलेला स्वयंप्रकाश परमात्मा हा यात सापडला कसा, शक्य नाही सापड, पण दिसाय म्हणा, अनुभव मात्र वेगळा आहे. तो अज्ञानाचा संस्कारी आहे, अविद्येच. त्या अनुभवामुळे असं द्वैत कुठून आलं हे काही सांगता येत नाही, असंभवनीय आहे. म्हणून ही ईश्वराची मायाशक्ती आहे असं मानावं लागतं म्हणाले. स्वप्नामध्ये वाटेल तशी स्वप्न, स्वतःच शरीर छिन्न विच्छिन्न झालेलं आपण पाहतो स्वप्नामध्ये, तशी स्थिती ही ईश्वराच्या मायाशक्तीमुळे झालेली आहे. भगवान वासुदेवाची अनुकंपा कृपा ज्या वेळेला होईल त्या वेळेला ही माया हळूहळू नाहीशी होती. मग कशी सृष्टी केली हे सगळंही मैत्रेय महर्षींनी विदुरजींना क्रमाक्रमाने सांगितलेलं आहे. त्यानंतर भागवत पुराण सांगायला त्यांनी सुरुवात केली. मैत्रेय महर्षी ही भागवताची परंपरा ही आता या ठिकाणी थोडी वेगळी दाखवली आहे. भगवान आणखी जे आहे संकर्षण परमात्मा शेष भगवान यांनी आणखी सनत कुमारादी जे ऋषी मंडळी आहेत यांना आणखी याचा उपदेश केला भागवताचा. त्यानंतर त्यांनी सांख्यायन ऋषींना सांगितले. सांख्यायनाने आमचे गुरुजी जे पराशर आहेत आणि बृहस्पती यांना याचा उपदेश केला. त्यांनी मला हे सगळं भागवत सांगितलेलं आहे, तेव्हा ते भागवत तुम्हाला मी सांगतो असं आणखी सांगून कशी सृष्टी झाली, ब्रह्मदेवांना कसे भगवान भेटले हे सगळंही त्यांनी क्रमाने पूर्वीप्रमाणेच वर्णन केलेलं आहे. विश्वसृष्टी भगवंताच्या मायाशक्तीनं निर्माण झाली आणि पुढं सगळं कार्य सुरू झालेलं आहे. ब्रह्मदेवांना सृष्टीची आज्ञा केली. पंचमहाभूत अगोदर भगवंताच्या संकल्प शक्तीनं अगोदर निर्माण झाली. भौतिक सृष्टी कशी तयार करायची आहे, सर्व ब्रह्मांड निर्माण करायचं, हे पुढचं कार्य आणखी भगवंताच्या आज्ञेप्रमाणे ब्रह्मदेवानी केलेलं आहे. त्यांची ही मोठी शक्ती, संकल्प शक्ती. तर हे सर्वही मैत्रेय महर्षीने क्रमाक्रमाने सर्व वर्णन केलेलं आहे. भगवान ब्रह्मदेव जे आहे यांचं सृष्टिकार्य सुरू झालेलं आहे. परमेश्वराची कृपा झाली, तपश्चर्या गेल्यामुळे भगवत स्वरूप साक्षात्कार झाला ब्रह्मदेवाना आणि त्यांनी सर्व सृष्टी केली आहे. ते सांगतायत मैत्रेय महर्षी, तपाचा प्रभाव आहे. ह्या तपप्रभावाने आणखी संबंध हे जे आहे विश्व त्यांनी निर्माण केलं. त्या ज्या कमलातून ते उत्पन्न झालेले होते त्या कमलाचेच विभाग करून आणखी सर्व सृष्टी विश्व त्यांनी निर्माण केलं. तर आरंभाला त्यांनी महत्तत्व निर्माण झालेलं आहे. आद्य सृष्टी महत्तत्वाची, बुद्धितत्व ज्याला म्हणतात समष्टी, अहंकार तत्व निर्माण झालं, पंचभूत निर्माण झाली, त्याचप्रमाणे इंद्रिय सृष्टी झालेली आहे. ही सगळी आणखी क्रमाक्रमाने सृष्टी झाली. वनस्पती सर्व निर्माण झालेली आहे. त्याचप्रमाणे हे पशु पक्षी वगैरे ह्यांचीही सृष्टी सगळी निर्माण झालेली आहे. हे सगळे आणखी त्यांनी निर्माण केले. देवांची सृष्टी हीही ब्रह्मदेवाने केलेली आहे. देव आहेत, पितर आहेत, असुर आहेत, गंधर्व, अप्सरा, सिद्ध, यक्ष, राक्षस, चारण, भूत, प्रेत, पिशाच, विद्याधर, ही सगळी ही देवसृष्टी आहे. यानंतर मनु सगळे उत्पन्न झाले. प्रसंगाने क्रिया विभाग कसा झालेला आहे
सृष्टीची रचना ही लक्षात येण्याकरता क्रिया कशी तयार झाली, त्या क्रियेपासून काल जे आहे कालाचं परिमाण कसं तयार झालं हेही त्यांनी वर्णन केलं. सूर्य किरण हे चाललेलं आहे सूर्य नारायणाच्या गतीपासून एक अत्यंत सूक्ष्म जो कण आहे किरणामध्ये दिसणार, त्या कणाच्या पलीकडे सूर्य किरण गेले म्हणजे त्याला परमाणु काल असं म्हणतात. क्रियेवरून कालाची कल्पना आहे. तोच परमाणु काल आणखी त्याच्यानंतर जणुक काल आहे, चणुक काल आहे, पुढं असे असे वाढत वाढत 1 तास झालेला आहे, प्रहर झालेला आहे, 1 दिवस झालेला आहे, 6 महिने झाले, उत्तरायण दक्षिणायन, संवत्सर म्हणजे वर्षात्मक काळ तयार झालेला आहे. म्हणजे अशी कल्पना सगळी आणखी कालाची कल्पना त्या सूर्य किरणाच्या गतीवरून त्यांनी ठरविलेली आहे. प्रत्येकाचे काल आयुष्य ज्याला आपण म्हणतो ते वेगळे वेगळे. कृतयुग, त्रेतायुग, द्वापार युग आणि कलियुग ही कालाचीच गणना आहे. 12,000 देवांची वर्ष ह्याच्यामध्ये 4 युग होऊन जातात. कृतयुगामध्ये पूर्ण धर्माचं आणखी आचरण स्थिती असते. हळूहळू तो धर्म कमी कमी होऊन जातो आहे. अशी सृष्टी ब्रह्मदेवांच्या आणखी संकल्प शक्तीनं सामर्थ्याने सर्व निर्माण झालेली आहे. त्यानंतर तमोगुण जो आहे त्या तमोगुणापासून आणखी त्यांनी सगळी सृष्टी केली. तामिश्र, अंधतामिश्र, मोह, महामोह हे सगळी सृष्टी निर्माण केली. ही तामसी सृष्टी त्यांना पसंत पडली नाही. आपल्या शुद्ध मनाने दुसरी सृष्टी त्यांनी केली. सनक सनंदन वगैरे निर्माण केले, भगवत भक्त मोठे ज्ञानी. आणि त्या मुलांना त्यांनी सांगितलं ब्रह्मदेवानी, तुम्ही गृहस्थाश्रमी व्हा, विवाह करा, चांगली संतती निर्माण करा, यज्ञयाग करा. त्यांना काही हे मान्य नाही. भगवंताचे भक्त होते. त्यांनी सांगितलं पिताजी आम्हाला गृहस्थाश्रम करायचा नाही आहे. राग आला ब्रह्मदेवा आणि तो क्रोध जो आहे तो त्यांच्या आणखी याच्यातून भूमध्यातून बाहेर पडला. तोच क्रोध आणखी रुद्ररूपाने प्रगट झालेला आहे. ब्रह्मदेवांचा क्रोध काय सगळ्याच वृत्ती अशा प्रकारचं कार्य करणार आहे. तो रुद्र त्यालाही नामकरण केलेलं आहे, त्याला स्त्रिया दिलेल्या आहेत, त्यालाही सृष्टी करायला सांगितली. त्यांनी पुष्कळ सृष्टी केली, नंतर ती बंद करायला सांगितलेली आहे. पुढं मरीची, अत्री, अंगिरा, पुलस्त्य, पुलह, क्रतू, भृगु, वसिष्ठ अशी मुलं त्यांनी निर्माण केली आपल्या संकल्पाने भक्त. त्यानंतर काम, क्रोध, लोभ वगैरे हे सगळेही जे आहे हे विकार हेही निर्माण झालेले आहे. त्याप्रमाणे अशी सृष्टी ब्रह्मदेवांची चालू आहे. आपल्या 4 मुखातून 4 वेद त्यांनी प्रकट केले, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्वणवेद. आणि त्या प्रत्येकाचे उपवेद म्हणून आयुर्वेद, धनुर्वेद, गांधर्ववेद आणि स्थापत्यशास्त्र हेही निर्माण केले. इतिहास पुराणात्मक पंचमवेद जो आहे सर्वांना आणखी स्पष्टीकरण व्हावं म्हणून तेही त्यांनी निर्माण केले. यज्ञाच्या अनेक शाखा त्यांनी निर्माण केलेल्या आहेत. कितीतरी प्रकारचे यज्ञ आहेत. सर्व एकंद आश्रम निर्माण केले. संन्यासाचे किती विभाग आहेत, वानप्रस्थाचे किती विभाग आहेत, हे सगळेही ब्रह्मदेवानीच निर्माण केलेले आहे. याप्रमाणे सृष्टीचं कार्य चालू आहे अखंड. नंतर मनु नावाचा एक पुत्र त्यांनी निर्माण केला, मनु राजा. तो म्हणजे आपल्या शरीराचे 2 भाग केले ब्रह्मदेवाने. एकापासून तो मनु राजा उत्पन्न झाला
आणि दुसऱ्या भागापासून त्याची स्त्री शतरूपा नावाची ही निर्माण झाली. मनू राजाला त्या स्त्रीपासून प्रियव्रत आणि उत्तानपाद 2 पुत्र झाले आणि आकुती, देवहूती आणि प्रसूती या 3 कन्या झालेल्या. रुची ऋषीना आकुती कन्या दिली, कर्दमाना देवहूती दिली आणि दक्ष प्रजापतीला प्रसूती नावाची कन्या दिली. त्यांच्यापासूनही पुष्कळ सृष्टी झालेली आहे. ही मनुराजापासून पुढची सृष्टी सगळी ही आणखी स्त्री पुरुष संभोगाच्या रूपाने झालेली आहे. तोपर्यंत ब्रह्मदेवाने आपल्या मानस संकल्पाने सगळी सृष्टी केली. विदुरजी विचारत आहे, स्वयंभू सम्राट राजा जो आहे मनू आहे ब्रह्मदेवांचा पुत्र, त्याचं चरित्र आपण सांगा म्हणा. मोठा भगवत भक्त आहे, योगी पुरुष आहे. मैत्रीय ऋषी सांगतात, राजा आपले विदुरजी, मनू राजा आपल्या पित्याला ब्रह्मदेवांना प्रार्थना करतो आहे की भगवंता पिताजी, आपण सर्व ही सृष्टी रचना केली, आमचे स्वामी आपण आहात म्हणाले, आम्ही प्रजाजन आपले आहोत, तेव्हा काय आज्ञा आहे, आम्ही आपली सेवा कशी करावी हे आपण मला सांगा. ब्रह्मदेवाने सांगितलं त्या आपल्या पुत्राला स्वयंभू मनूला, ही स्त्री तुला मिळाली, ह्या स्त्रीपासून चांगली संतती तू निर्माण कर, धर्म मार्गाचा प्रसार कर, हीच माझी पूजा आहे. मनुराजाने विचारलं, महाराज हे सगळं करायला मी तयार आहे, आपली सेवा, पण आम्हाला राहण्याला जागा नाही म्हणाले. कुठं राहायचं आम्ही, कारण पृथ्वी ही पाण्यामध्ये मिळून गेलेली आहे. ती पृथ्वी वर काढली पाहिजे, तेव्हा आम्हाला त्या पृथ्वीवर राहता येईल, राज्य करता येईल. ब्रह्मदेव ह्या सृष्टी रचनेकडे त्यांचं लक्ष असल्यामुळे ही पृथ्वी पाण्यामध्ये गेली. काय झालं इकडं काही त्यांचं लक्ष नव्हतं. मनुराजाने सांगितल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की ही तर भूमी गेली म्हणाले. अतल सुतल विचल तलातल 6व्या लोकापर्यंत रसातलापर्यंत ती गेलेली आहे. काय करायचं आता, हिला वर कसं आणायचं. परमेश्वराचं चिंतन करू लागले, प्रार्थना करता आहेत आणि त्यांच्या नासिकेतून एक लहानसा वराह बाहेर पडला, एक अंगुष्ठभा, आणि तो एकदम मोठा झालेला आहे, हत्ती एवढा मोठा झालेला आहे, त्याचं स्वरूप फार मोठं झालं, वाढलेलं आहे. सर्व ऋषी मंडळी त्या भगवंताचं जे वराह रूप आहे याची पुष्कळ स्तुती केलेली आहे. यज्ञरूपी आपण आहात आणि त्या यज्ञरूपाने सर्व ही ऋषी मंडळी आपली पूजा प्रार्थना करताय. आपण आणखी सर्वांचं संरक्षण करावं अशी प्रार्थना केलेली आहे. वराह भगवान जे आहे हे त्या पाण्यामध्ये गेले, रसातलापर्यंत गेलेली पृथ्वी आपल्या मोठ्या दाढेवर त्यांनी धारण केली. एवढी संपूर्ण विशाल पृथ्वी ही ज्या दाढेवर आणखी ते घेऊन आले, ते केवढं वराहाचं रूप असेल कल्पनाच करता येणार नाही. स्थूल रूप सुद्धा मूळ कसं आहे ते आपल्या मनामध्ये येऊ शकत नाही आहे. किती विशाल मोठा असलं पाहिजे, मग सूक्ष्म रूप चिंतन करणं हे किती कठीण आहे. बाहेर आणली वर्षा बाजूला ती पृथ्वी आणली जी आहे आणि आपल्या शक्तीनं पाण्यावरच तिची स्थापना भगवान वराहाने केली. त्यावेळेला तो हिरण्याक्ष आदी दैत्य लढाई करण्याकरता आलेला असताना लढाई करून त्याचा नाश भगवान वराहाने केलेला आहे. विदुरजी प्रश्न केला, महाराज आदी दैत्य जो वराह आहे याचा नाश भगवान श्रीहरीने केला वराह रूपाने, ते चरित्र आम्हाला सांगावं. कोण होता तो हिरण्याक्ष, कोण आहे, कोणाचा पुत्र आहे, त्याचा नाश कसा केला भगवंताने हे सांगा. सांगतायत मैत्रेय महर्षी, मोठा इतिहास आहे म्हणाले.
ब्रह्मदेवानीच सर्व देवांना हा इतिहास सांगितला. गृहस्थाश्रम कसा असला पाहिजे हे सांगताय नैत्य भारती. जिथे दाक्षायणी क्षत्र मारीचं कश्यपम पती अपत्यकामा शकमे संध्यायाम हिच्छया जिजा. मरीषी ऋषींचे पुत्र म्हणजे कश्यप आहे. ह्या कश्यपांची पत्नी जिची नावाची होती. पुष्कळ त्यांच्या स्त्रिया होत्या, त्यापैकी जिची नावाची एक. जिची मुलं म्हणजे सर्व दैत्य झालेले आहेत. देवदैत्यांचं निरंतर युद्ध व्हावं, देवाने दैत्यांचा संहार करावा, हे सगळं तिनं पाहिलेलं आहे त्या जिचीनं. आणि आपल्याला असा मोठा चांगला मुलगा झाला पाहिजे की तो देवांचा सुद्धा आणखी पराजय करेल, अशी तिला इच्छा उत्पन्न झाली. आणखी मोहाने व्याप्त अंतःकरण झालेला आहे. संध्याकाळीच्या वेळेला आणखी त्या अग्निशाळेमध्ये कश्यप ऋषी बसलेले असताना त्या ठिकाणी ती आलेली आहे. आणखी मला आपल्यापासून पुत्र झाला पाहिजे म्हणून प्रार्थना करते आहे. सगळ्या माझ्या सवती ह्या सगळ्या आणखी चांगली चांगली मुलं झाली, मला चांगला मुलगा नाही म्हणत, मोठा पराक्रमी झाला पाहिजे. आपल्या जवळ राहून आणखी मला अशा प्रकारचा जर पुत्र होणार नाही तर काय उपयोग आहे. मी शरण आलेला आहे, माझी इच्छा आपण पूर्ण करा. कश्यपाने सांगितलं, दिदी संध्याकाळीची वेळ आहे, हा काळ जाऊ दे, आता होम हवन करायचंय म्हणाले, तुझी इच्छा पूर्ण होईल, तुझ्या इच्छेप्रमाणे तुला पुत्र होईल. परंतु त्या दितीच्या मनामध्ये जो मोह उत्पन्न झालेला आहे तो तिला आवरता आला नाही. आपलं मन काही आवरता आलं नाही. शेवटीचा आग्रह पाहून आणि भगवान कश्यप महर्षीने तिची इच्छा पूर्ण केली. पुन्हा आणखी स्नान वगैरे करून आपल्या आणखी नित्यकर्माकडे ते प्रवृत्त झालेले आहेत. अग्निशाळेमध्ये येऊन राहिले. त्यावेळेला त्या दितीला आणि पश्चात्ताप झालेला आहे. त्या दितीनं विनंती केली, महाराज कश्यपही रागावलेले होते आणि त्यांनी त्यांना सांगितलं, तुझा इंद्रिय निग्रह तुझ्याजवळ नाही आहे, आणखी तू काळाचा विचार केला नाहीस, माझी आज्ञा मान्य केली नाहीस, सगळं आणखी अप्रायत्या तात्मनसते दोषान मौहूर्तिकाल, हा दोषही आहे म्हणाले, कारदोष आहे. तुझं मन तुझ्या ताब्यामध्ये नाही, देवांचा अनादर तू केलेला आहेस, त्यामुळे तुझ्या गर्भातून 2 दैत्य निर्माण होती. भगवान श्रीहरी अवतार धारण करून तुझ्या मुलांचा नाश करतील, असं सगळं त्याने सांगितलं. दितीनं विचारलं, महाराज काही हरकत नाही, देवापासून देवाच्या हातून माझ्या मुलांना मृत्यू येणार म्हणजे त्यांचा उद्धार असो. पुन्हा आणखी संतुष्ट झाले कश्यप ऋषी. त्यांनी सांगितलं, तुझा नातू मात्र उत्तम भगवत भक्त होईल, भगवंताच्या कृपेनं तू कीर्ती संपन्न होईल. तर याप्रमाणे तो हिरण्याक्ष झालेला आहे. त्याची कथा पुढे सविस्तर सांगणार आहेत ब्रह्मदेव. वराहाने आणखी ती पृथ्वीवर आणून स्थापन केली. मनुराजाला राहण्याचं स्थान मिळालेलं आहे. राज्य करण्याला तो प्रवृत्त झालेला आहे. त्याची व्यवस्था भगवत कृपेनं झाली. पुढे तो ती जिची गर्भिणी झालेली असताना हे ब्रह्मदेव सांगताय, जितीच्या गर्भामध्ये तो जे आहे तो गर्भ पुष्कळ वर्षपर्यंत आणखी गर्भामध्येच ते जीवात्मे राहिलेले आहे. अंधार जिकडं तिकडं पडलेला आहे.
सर्व देव ब्रह्मदेवांना शरण गेले. काय झालंय काय म्हणाले. मग ब्रह्मदेवाने सर्व एकंदर कथा इतिहास त्यांना सांगितले की असं असं कश्यप ऋषींची पत्नी तिची, तिच्या मनामध्ये मोह उत्पन्न झाल्यामुळे आणि अशा प्रकारची गर्भधारणा तिला झाली आणि तिच्या उदरामध्ये हे दोन आणखी जीवात्मे आलेले आहे. कोण आहेत ते सांगताय की ब्रह्मदेवांचे जे मानसपुत्र आहेत सनक सनंदन सनातन आणि सनत कुमार, हे मोठे भगवत भक्त आहेत. ब्रह्मदेवानी त्या आपल्या मुलांना भगवान श्रीहरींचा वैकुंठ लोक कसा आहे, तिथे भगवान कसे राहतात, काय आहे, हे सगळं वर्णन केलेलं आहे. त्यांना एकदा भगवंताचं दर्शन करावं, त्या ठिकाणी जाऊन आपण वैकुंठ लोकामध्ये जाऊन यावं, दर्शन करून यावं अशी इच्छा उत्पन्न झाली आणि ते वैकुंठ लोकामध्ये आले. मोठे योगी होते ब्रह्मदेवांचे, कुठेही जाऊ शकत. वैकुंठ लोकामध्ये आलेले आहेत. जिकडं जिकडं विमानामध्ये बसून सगळेही आणखी देवगण म्हणा भगवत भक्त हे फिरत आहेत. मोठी मोठी विमानं आहेत, मोठी मोठी उद्यानं आहेत, उपवनं आहेत. हे सगळं त्यांनी वैकुंठ लोकाची रचना पाहिली. श्रीहरींचं निवासस्थान, त्याला 7 दरवाजे होते. एक एक दरवाजा ओलांडून 7व्या दरवाजापर्यंत हे कुमार प्राप्त झाले. 7व्या दरवाजावरती जय विजय दोघे द्वारपाल उभे होते दोन्ही बाजूला. यांना आज जायचं होतं कुमारांना भगवंताचं दर्शन करण्याकरता. ब्रह्मलोकातून ते तिथं आले होते, पण वय लहान आहे. पहिल्यापासून 5 वर्षाचं शरीर आहे. शरीर काही नाही, वाढलेलं नाही काही. त्यामुळे त्या जय विजयांना वाटलं ही लहान मुलं आत कशाला जात आहे. त्यांनीही त्यांना ओळखलं नाही. आणखी त्यांनी आज जायचं नाही म्हणून सांगितलं. मज्जाव केलेला आहे. त्यामुळे त्यांना थोडासा राग आलेला आहे सनत कुमारांना. आणि त्यांनी लगेच त्यांना सांगितलं, को वाम ह्यैच भगवत परिचर्यलोच्चैः तद्धर्मिणां निवसतां भ्रमस्वभावः तस्मिन् प्रशांत पुरुषे गतविग्रहे वाम को वा स्वात्मवत् कुहकयोः परिशंकनीयः. वैकुंठ लोकामध्ये भगवंतांच्या भक्तावर ते रागावलेले आहेत संत कुमार. आणि त्यांनी सांगितलं, अनेक जन्म भगवंताची सेवा करून तुम्हाला या वैकुंठ लोकामध्ये राहायला मिळालं म्हणाले. देवाच्या जवळ येऊन तुम्ही राहा. सलोकता समीपता स्वरूपता तुम्हाला मिळाली. भगवंतासारखं रूप आहे. चतुर्भुज शंख चक्र गदा पद्म सगळं अगदी विष्णू रूपामध्ये तुम्ही राहिला. इतकी उच्च भूमिका तुम्हाला मिळालेली असताना तुमची अशी बुद्धी काही चांगली नाही म्हणा. हा लहान आहे, याला सोडायचं नाही, अमक्याला आज सोडायचं, अमक्याला आज सोडायचं नाही, ही विषमबुद्धी ही अद्यापी तुमची राहिली म्हणा. भगवान श्रीहरी किती शांत आहेत म्हणाले. आणि त्याचे भक्त म्हणणारे तुम्ही असे आणखी रागावता कुणावरही, कुणालाही आणखी जाऊ देत नाही. तुम्ही या वैकुंठ लोकामध्ये राहण्याला अपात्र हा निर्णय झाला त्यांनी घेतला. ज्या मृत्यू लोकामध्ये अशी विषमबुद्धी आहे, हा योग्य हा अयोग्य हा चांगला हा वाईट, त्या लोकांमध्ये तुम्ही चला म्हणा. इथं राहण्याला तुम्ही पात्र नाहीये. ब्रह्मदेव देवांना सांगताय. हा ब्राह्मणांचा शाप झाला त्यांना. ते जय विजय नंतर त्यांचे डोळे उघडले की हे कोणीतरी महात्मा. पायावर मस्तक त्यांनी ठेवलेलं आहे, हात जोडतायत, क्षमा करा महाराज, प्रार्थना करताय. हे सगळं आज भगवंतांना कळलं. त्या जय विजयानी प्रार्थना केली, आम्हाला असुर जन्म येणार मृत्यू लोकामध्ये आपण शाप दिल्यामुळे,
परंतु भगवान श्रीहरीची स्मृती आमची नष्ट होऊ नये, स्मरण राहावं एवढी तरी कृपा करा. भगवंतांना हे समजल्याबरोबर ते आले बाहेर. जय विजय हात जोडून प्रार्थना करता आहे आणि त्याला सनकादिकांना कुमारांना दर्शन द्यायचं होतं, मुद्दाम ते आलेले आहे. दर्शन झालं भगवान श्रीहरींचं. आपल्या पिताजींनी जे रूप वर्णन केलेलं आहे ते रूप आज आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. आनंद झाला कुमारांना. पितांबरधारी भगवान श्रीहरी प्रसन्न मुख कमल आहे, आणखी बाहेर आलेली आहे. समाधान झालं त्या कुमारांचं. त्यांनी सांगितलं की भगवंता, आपण आणखी अत्यंत अव्यक्त रूपाने सर्वत्र राहता. जे काही यांची बुद्धी शुद्ध नाही त्यांना आपलं दर्शन होत नाही. आज आमच्या दृष्टीला आपलं रूप पडलेलं आहे. आमच्या पिताजींनी आपलं वर्णन सगळं केलेलं ते आम्ही ऐकलं. आज प्रत्यक्ष आपल्याला पाहण्याचा योग आज आलेला आहे. आपल्याला आम्ही शरण आलेलो आहोत. आपली भक्ती ज्यांच्या अंतःकरणामध्ये उत्पन्न झालेली आहे त्यांच्या चित्तातलं अज्ञान हे सगळं ही दूर होत, अशी प्रार्थना त्यांनी केली. भगवान श्रीहरी आणि बोलायला लागले, ऋषी महाराज, हे जे माझे भक्त आहेत, द्वारपाल जे आहेत जय विजय, यांनी आपला अपमान केला असं मला समजलंय. म्हणाले, तुम्हाला आज येऊ दिलं नाही. तुम्हालाही राग आला आणि तुम्ही यांना दंड केला, शाप दिला. जावा तुम्ही असुर जन्माला जावा, मृत्यू लोकावर जावा म्हणून शाप दिला. त्याला माझी संमती आहे म्हणाले. बोलून गेले एकदम. तुम्ही दिलेला शाप मला मान्य आहे, कारण यांनी तुमच्यासारख्या श्रेष्ठ पुरुषांचा अपमान म्हणजे फार मोठं पाप केलं. यांच्या अपराधाबद्दल मी आपली क्षमा मागतो म्हणाले. आपल्यासारखे जे तपस्वी पुरुष आहेत, ब्राह्मण आहेत, हे माझं दैवत आहे, हे याला माहिती नाही. तुमच्या कृपेनं ही जी चंचल असलेली लक्ष्मी देवी माझ्या आणखी घरामध्ये राहती आहे, स्थिर राहिली आहे, ही तुमची कृपा आहे. ह्यांना काही माहिती नाही आणि यांनी आपला अपमान केला. आपण त्यांना शाप दिलेला आहे, परंतु त्यांच्यावर दया आपण करा. 2-3 जन्मानंतर यांना इथं परत यायला परवानगी आपण द्या, असं अत्यंत नम्रपणाने भगवान श्रीहरींनी भाषण केलेलं आहे. ब्रह्मदेव सांगतात, देव हो, काय शांती आहे भगवान श्रीहरीची. सत्वमूर्ती भगवान आहे. त्यांची जी वाणी ऐकली त्या संत कुमारांनी, त्यांनी ही हात जोडलेले आहे. ते म्हणतात की भगवान, काय आपण हे बोलता म्हणाले. माझ्यावर अनुग्रह करा, यांना उत्साह द्या. सर्वेश्वर आपण आहात, आमचे दैवत आपण असताना आम्हालाच आपण देव समजता. सर्वांना मार्गदर्शन करण्याकरता सनातन धर्माचं संरक्षण हे आपल्या या कृतीनं सर्वत्र होत आहे. तेव्हा झाली गोष्ट घडून गेली म्हणाले. आम्ही दिलेल्या शापाला आपण संमती द्या, किंवा आम्हाला शाप द्यायचा असता तर द्या. आपण समजता, काही करू शकता. दंड आम्हाला करायचा असाल तर करा म्हणा. भगवान सांगतायत, हे आता असुर जन्माला जातील म्हणाले दोघेही, आणि 3 जन्म त्या असुर योनीमध्ये राहून पुन्हा या ठिकाणी ते येतील. तुम्ही काही मनाला लावून घेऊ नका, याला कारण मीच आहे म्हणाले. माझ्याच संकल्पाने हे सगळं झालेलं आहे. भगवंतांचं दर्शन झालेलं आहे, संभाषण झालेलं आहे, त्यांनीचा आदर झालेला आहे, त्यांनी केलेला आहे. आणि भगवंतांना प्रणाम करू आणि ते सगळेही संत कुमार हे पुन्हा ब्रह्मलोकामध्ये प्राप्त झाले.
जय विजयाना वाटलं देवाने आमच्याकडे काही लक्ष दिलं नाही. त्या ऋषींना संमती दिली, त्यांनी दिलेला शाप, आता इतकी आम्ही सेवा केली देवाची, इतकी सेवा करतो, आमच्याकडे काही लक्ष नाही. भगवान म्हणाले, पूर्वी तुम्ही एकदा त्या लक्ष्मीला अडवलं होतं ना, तुम्हाला ही जी सवय लागली आहे अहंकार, आम्ही द्वारबाळ आहोत, आम्ही कोणालाही आज सोडून राहायचं सोडणार नाही. एकदा ही लक्ष्मी आलेली होती, तिलाही तुम्ही अडवून ठेवलं म्हणा, तिने शाप दिलाय तुम्हाला, तो शाप आता तुम्हाला भोगला पाहिजे. तुम्ही आता मृत्यू लोकावर जन्म घ्या आणि माझं द्वेष करायला म्हणाले. मग संरंभ योगे द्वेष सुद्धा, द्वेष माध्यमातून माझं चिंतन स्मरण तुम्हाला निरंतर हो. ही ब्राह्मणांची अवहेलना, ब्राह्मणांचा अपमान जो झालेला आहे, त्याच्यातून तुम्हाला मुक्त व्हायचं असेल तर 3 जन्म तुम्हाला राक्षस जन्मामध्ये, दैत्य जन्मामध्ये राहावं लागेल. हे जे चरित्र सांगितलेलं आहे ब्रह्मदेवाने देवाना, ह्याचा बोध म्हणजे असा, भगवंताचा भक्त मी आहे असा अहंकार उत्पन्न झाला तर त्या अहंकारामुळे संत महात्म्यांचा अपमान होण्याचा संभव आहे. तो अपमान घडला यांच्यात. आणि भगवत भक्तांचा, श्रेष्ठ पुरुषांचा अपमान झाल्याबरोबर तो भक्त जरी असला तरी त्याचा अधः पाहतो. भक्ती मार्गामध्ये हे मोठं पथ्य आहे. कुणाही जीवाचा न घडो मत्सर, परम सर्वेश्वर पूजनाचे तुकाराम महाराज सांगतायत. खरी भक्ती, खरी ईश्वर पूजा म्हणजे ही आहे, कोणाचाही द्वेष मनामध्ये राहू नये. रागावायचा नाही, राग नाही, द्वेष नाही. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.